हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये। आज आपण बघणार आहोत एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने पालकची भाजी कशी बनवायची। रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक गड्डी पालक नीट करून स्वच्छ धुवून घेतला आहे। 2 ते 3 चमचे कच्च्या शेंगदाण्याचा कूट घेतला। चमचाभर मूग डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजत घातली होती। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, 2 हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आता धुवून घेतलेला पालक बारीक चिरून घ्यायचा। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली त्यामध्ये तेल घालायचं। कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वात आधी घालायची मिरची। मिरचीला चांगले डाग पडेपर्यंत तेलामध्ये मिरची तळून घ्यायची। मिरची परतून झाली, आता त्यामध्ये घालायची लसूण। लसणाच्या पाकळ्या ठेचून न घेता अख्ख्याच तेलामध्ये परतून घ्यायच्या। लसूणही सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। इथे बघा लसूण सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला। आता त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदाही तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांद्याला हलकासा सोनेरी कलर येऊ द्यायचा, जास्तही करपू द्यायचा नाही। आता कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये घालूया थोडंसं मीठ। इथे बघा मीठ घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घेतला। आता यामध्ये घालायची बारीक चिरून घेतलेली पालकची भाजी। पालकची भाजी विकत घेताना नेहमी बारीक पाने असलेलीच भाजी घ्यायची। मगाशी कांदा भाजतानाच मीठ घातलं होतं, त्यामुळे आता भाजीमध्ये मीठ घालणार नाही। जर तुम्ही नवीनच स्वयंपाक बनवत असाल तर कोणतीही पालेभाजी बनवताना ती आधी परतून घ्यायची। खाली बसली की मग त्यामध्ये मीठ घालायचं, मग मिठाचा अंदाज परफेक्ट येतो। आता भाजी परतून घेतली, त्यामध्ये घातली भिजवून घेतलेली मुगाची डाळ। त्यामध्येच घातला शेंगदाण्याचा कूट। तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता। इथे मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला। आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। पालकच्या भाजीमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज पडत नाही। आता याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी चांगली शिजवून घ्यायची। भाजी शिजवताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। 5 मिनिटांनी बघू शकताय काय मस्त भाजी बनवून तयार झाली आहे। तुम्हाला जर भाजी जास्त कोरडी वाटली तर फक्त पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची। गरम गरम भाकरीसोबत गरम गरम भाजी काय मस्त लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा भाजी कशी बनली आहे। ना मग एकदम झटपट रेसिपी। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल, बनवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।